मित्रांनो, शेण काढून धारा काढून झालंय. लाईट रात्रीची होती, मी रात्री वैरण आणून ठेवली. काल रात्री कुट्टी करायचं मला लक्षात नाही आणि आता लाईट नाही आहे. लाईट आता आहे पण सिंगल फेज आहे, 3 फेज नाही. आणि सिंगल आपली जी हिरवी कुट्टी आहे ते 3 फेजवर आहे, लाल कुट्टी आहे ती सिंगल फेजवर आहे. पण हिला लाल कुट्टीला मोठी त्याच्यामुळे जास्त व्होल्टेज लागतं, तर ती पण चालत नाही. तर आता सोलारवर जोडावं लागेल बहुतेक ही हिरवी कुट्टी. काहीतरी जुगाड करावं लागेल आता. सोलारला वायर हातरून कुट्टी चालू करावं लागेल हिरवी, मग कुट्टी करू. आणि खायला टाकायचा टाईम झाला आहे, त्याच्यामुळे सगळी वाढवून खाली बसली जनावरं. हे जर सगळ्या वाट बघतायत, उरलेली कुट्टी खात आहेत तोपर्यंत. वासराचा आणि गंगाचा दोघांचा पण आराम चालू आहे. कुट्टी मिशन सोलारवर जोडली, आता कुट्टी करून घेतो. आईचं चालू स्वयंपाक. आई बनवते इकडं धपाटे चुलीवरती, आणि इकडं आईनी बनवलंय खरवस. तर खरवस जोपर्यंत बनणार आहे तोपर्यंत मी रोज खाणार. मला आवडतो खरवस, एकदम स्पंजी स्पंजी लागतो रसगुल्ल्यासारखा. चांगला मला आवडतो. जोपर्यंत बनणार तोपर्यंत मी खाणार. इकडं तूप बनवून ठेवलं आहे आईनी, ह्याला मेल्ट करून ठेवलं आहे. गाय बसली आहे, गायपाशीच वासरू बसले. इकडनं झोपी गेलं तिथं. वासरला आपण गाय जवळच बांधले, कारण पहिले 1-2 दिवस गाय वासरू लांब बांधलं ना लईच ओरडते, हंबरते. त्याच्यामुळे गाय जवळच बांधले त्याला. आणि वासराला पण कसं नवीन थोडं कुत्र्यांपासून प्रोटेक्शन भेटतं, त्याच्यामुळे त्याला पण गाय जवळच बांधले. मग आता 1-2 दिवसांनी लांब बांधायचं. लांब म्हणजे इकडं साईडला झाडाला बांधायचं. पण 1-2 दिवस आपण ठेवू गायपाशीच. 2 वाजलेत, गाय वासरू आराम करतायत. तर काल गाय वेली तर थोडं काय होतं, बरगड्या वगैरे जास्त पोट मोठं झालेलं असतं गाईचं गाभण असताना. तर आता एकदम काल वासरू खाली झाले, तर ते परत जागे होणार आहेत बरगड्या वगैरे पोट तर मग त्याच्यासाठी थोडंसं तिला गरम पाण्याने धुवायचं आपल्याला. तर मी आता तिला ऊन पण चांगलं पडलं कडाक्याचं, तर गाईला मी गरम पाण्याने धुवून घेतो. आणि वासरू पण आपण गरम पाण्याने धुतो, पण मी वासरू उद्याच्याला धुईल कदाचित. गरम पाणी जर तेवढं पुरत नसेल ना तर मी वासरू उद्याच्याला धुईल. कारण वासराचा जो गाईचा बळस असतो ना, जर तो धुवून निघला ना तर त्याला पिसा गोचिडे होत नाहीत. आणि जर नाही धुतलं तर पिसा गोचिडे लवकर होतात. तर चला, तर मग आता मी गाईला धुवून घेतो. धुवायला म्हणजे तिला फक्त वशिंडापासून मागे धुवायचं आहे. तोंड धुतलं तरी जमतं, पण गरम पाणीच्या अनुसार मी धुणार. गरम पाणी कमी असेल तर वशिंडापासून मागे, गरम पाणी जर भरपूर असेल तर तोंड पण धुणार आहे. तर मी आता हिला धुवून घेतो. आणि पिल्ल्याचा नंबर उद्याच्याला. आणि बाकीचे सगळे कामं तर रेग्युलरचे झालेत. जनावर पाणी पाजून बांधलेत. आई अद्रक काढायला काटवण्यात गेली. पप्पा इथं थोडंसं बोरचं पाणी लावत आहेत मोसंब्याला. आणि भैया त्याच्या कामाला. गाय धुवून मी आलो काटवण्यात. गायला गरम पाण्याने धुतलं आणि नंतर मिठाच्या पाण्याने शिपका दिला. फर्स्टिंग मिठाच्या पाण्याने थोडा रिलॅक्स होईल तिला, रिलॅक्स होऊन पेन रिलॅक्स होईल. आणि सेकंड थिंग, माशा बसत नाहीत मिठाच्या पाण्याने. थोडीशी घाण असते ना शेपटाला वगैरे, तर माशा त्रास देत नाहीत. म्हणून मग गंगाला गरम पाण्याने धुतलं. नंतर जेवण केलं आणि परत आलो मग काटवण्यात. तर काटवण्यात येऊन झोपलाय नांगर. तर ट्रॅक्टरने जे तास काढले होते ना ते कमी पडले, तर मग त्याच्यासाठी मग अचानक आलो आणि बैलांच्या नांगराने काढलं. मग तर सर्जन तिथून हे तास आणलं आहे इथपर्यंत, आणि आता चालूच आहे काढायला. थोडीशी विश्रांती दिली त्यांना. तर मी मागच्या व्हिडिओत कसं म्हणलं होतं की आपण स्ट्रेंथ ॲडजस्ट करतो बैलांची ताकद. तर ही जी रस्ती दिसते ना समोर, तर ती सर्जेच्या साईडला जास्त आहे. जो मिडलला जे पीक दिसतो आहे ना, शिळवाटाला पीक दिसतोय ना, तर त्या पीकच्या लेफ्ट साईडला रस्सी आहे. म्हणजे सर्जेवरती जास्त ताण दिला आपण. आणि चिमण्याला झुपलं उजव्या खांदी, म्हणजे त्याला जास्त ताकद लावता येईल. आणि सर्जेला डाव्या खांदी झुपले. सर्जे चिमण्या चल, सर्जे म्हण चल, सर्जिया सर्ज
चिमणी आहे लय फोन असं चलत रास नाही करायचं स्थिर धरायचं थोडस असंच की हं? असं हो असं काय घ्यायचं बैल बी आणि हे बी थोडस म्हणजे तुझ्या ह्यानी घे सगळं दिसलं पाहिजे असं व्यवस्थित आणि चल चिमण्या चिमण्या चल चिमण्या 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 चल चिमण्या चिमण्या चल चिमण्या चल Sergio, 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 Chimney, chimney, chimney. सोड ना राहू मध्ये हात लाव नाही पप्पा करते बंद करायचं माहिती तेवढं तास काढून चल मी हे कॅरेट घेतलेत आता चाललोय मी कोट्यावर सारखे चल तर परत राहिलेले कॅरेट घ्यायचेत इकडचे शेतातले अद्रक घेऊन आलो घरी जनावरांचे राहिलेत भैया पण बाहेर गेलो होतो आत्ता आलाय तर जनावरांचे राहिलेत शेणपणाचं काढायचं राहिले लयच काम आहेत आणि आता 5:30 वाजलेत लय उशीर झालाय तर इकडे पण गंगाची काय अडचण नाही कारण की उशीर जर झालं तर तिच्या कॅरेटमध्ये तिला खायला आहे कुट्टी इकडे बाटूक टाकलेले तिचं पिल्लू इथंच आहे दिवसभर तिच्याजवळ 20 किलो त्यांनी सरकवलं बरं का थोडा पलीकडं होता अलीकडं आला 20 किलो त्याला हलतं 20 किलो तरी त्याचे सारखं प्यायला बघते पण त्याला प्यायला जमत नाही आणखीन 1-2 दिवस त्याला माहीतच होत नाही सड मोठे आहेत ना तोंडातच येत नाहीत त्याच्यामुळे ते तिथंच ओढ घेतं सगळे जनावर पाणी पाजलेत 6:45 वाजलेत फक्त गंगा राहिली गंगाला पाणी पाजून घेतो आता कुट्टी पण खाल्ली नाही ती पूर्ण गंगा पाणी पी गंगाला पाण्यावर आणलंय ते तिच्या वासरासाठी सारखं कोट्याकडेच ओढ घेते पाणी पण प्यायना तिकडंच बघते सारखं तिचं वासरू तिकडे ना सारखं इकडं फिरणार की लगेच परत इकडं निघणार पाणी तर पिकी चल गडबड तिला वासराकडे जायची